तर या व्हिडिओपासून आपण अँड्रॉइड डेव्हलपमेंट यूजिंग जावा ही नवीन सिरीज आपण स्टार्ट करत आहोत. तर यामध्ये आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन जावामध्ये कसं डेव्हलप करायचं हे पाहणार आहोत. तर जेव्हा पण आपण अँड्रॉइडमध्ये ॲप्लिकेशन बनवतो तर तेव्हा आपण बोलतो आहे एका मोबाईल ॲप्लिकेशनबद्दल. तर मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हे आपल्या ट्रॅडिशनल किंवा आपण जे आतापर्यंत करत आलो आहे डेस्कटॉप किंवा वेब डेव्हलपमेंट यापासून थोडंसं वेगळं असतं. तर इथे कसं आहे की आपल्याकडे एक मोबाईल डिव्हाइस आहे, मग आपलं प्रोग्रामिंग जे आहे ते ऑप्टिमल लेवलला चाललं पाहिजे. म्हणजे आपण जास्त बगी किंवा हेवी कोड बनवला तर तुमची बॅटरी जास्त ड्रेन होणार किंवा अशा काही गोष्टी पण असतात ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स लो होणार. आता आपल्या फोन्सना जरी किती चांगलं कॉन्फिगरेशन असलं, 8 GB रॅम किंवा 4 GB रॅम वगैरे आता कॉमन आहे, आता सध्या सगळ्यांकडेच आहे, पण तरी पण जेव्हा आपण ॲप्लिकेशन बनवतो तर त्याला आपण कसं सुसज्ज आणि चांगल्या प्रकारे बनवू शकतो हे पण आपण या कोर्समध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. म्हणजे ऑप्टिमायझेशनसुद्धा आपल्या कोर्समध्ये इन्क्लुडेड असणार आहे. तर हा कोर्स तुम्ही बघण्याच्या पूर्वी तुम्हाला काही गोष्टी येणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी बेसिक्स तरी तुम्हाला माहीत पाहिजे त्या गोष्टीचे. तर ते पुढील प्रकारे आहेत, सांगतो मी तुम्हाला. तर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला XML थोडंफार तरी कळलं पाहिजे. म्हणजे टॅग्स कसे लिहितात XMLचे किंवा काय कसे नवीन टॅग्स लिहिले जातात किंवा काय आपला सिंटॅक्स बोला ओव्हरऑल ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर आहे जावा प्रोग्रामिंग. तर तुम्हाला बेसिक जावाचं तरी कोअर जावाचं तरी तुम्हाला नॉलेज पाहिजे इथे. त्यानंतर आहे डेटाबेसमध्ये. यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आहे, कोणतंही डेटाबेसचे स्यूट्स असतील, पण तुम्हाला एक SQL तर आलं पाहिजे त्याच्यात. म्हणजे तुम्ही काहीही वापरा त्याच्यात, पण आपण SQL लँग्वेजेस रिलेटेड जे डेटाबेस आहेत ते तुम्हाला यूज करता आले पाहिजे. NoSQLवाले डेटाबेसेस आहेत त्यांना आपण सहसा तर आता यूज नाही करणार आहोत. आणि त्यानंतर बॅकएंडसाठी आपण PHP यूज करणार आहोत. PHP ExpressJS दोघांपैकी एक आपण यूज करणार आहे. आणि थोडंफार तुम्हाला जेसन समजलं पाहिजे. तर जेसन इज जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. तर हे एक डेटा फॉर्मॅट आहे, जसं आपलं XML आहे. तर XML जे होतं ते सोपसोबत यूज केलं जायचं, आणि आता रेस्ट जेव्हापासून आपण यूज करतो आहे तेव्हापासून आपण जेसन यूज करतो आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे थोडंफार माहीत पाहिजे. तर रिवाईज तुम्हाला येत असेल तर चांगलीच गोष्ट, नसेलही येत तर आपण थोडंफार रिवाईज करतच शिकणार आहोत. तर यामध्ये टोटल आपले 21 व्हिडिओज होणार आहेत या सिरीजमध्ये. 20-25 व्हिडिओज जे काय असतील ते. तर त्याच्यात आपण एक ॲप्लिकेशन बनवणार आहोत, सिम्पल बिलिंग ॲप्लिकेशन. ओके. तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय लागणार आहे, तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओ लागणार आहे. ओके. तर अँड्रॉइड स्टुडिओ तुम्ही गुगलवर सर्च करून कुठूनही डाउनलोड करू शकता, अँड्रॉइडच्या ऑफिशियल साईटवरून अर्थातच. तर एक टिप लक्षात ठेवा की कुठेही तुम्ही ट्युटोरियल्स वगैरे बघितले तर त्याच्यात खूप साऱ्या ट्युटोरियल्समध्ये तुम्हाला असं भेटेल की जावा वेगळा इन्स्टॉल करा आणि मग त्यानंतर अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करा. पण ते सर्व करायची तुम्हाला काही गरज नाही आहे, कारण अँड्रॉइड स्टुडिओच्या आत जे लेटेस्ट व्हर्जन्स आहेत त्याच्या आतमध्येच पहिल्यापासून OpenJDK येतो. म्हणजे JDKचा एक ओपन व्हर्जन आहे. ओपन म्हणजे ओपन सोर्स. तर ओपन सोर्स म्हणजे काय, तर म्हणजे त्याचा कोड जो आहे किंवा आपण जे काही लिहितो आतला सोर्स कोड तो त्याचा ओपन आहे. तर जे मेन जावा जे आहे, जे ओरॅकलचं जावा आहे, तर ते जे आहे त्याचा कोड क्लोज सोर्स आहे आणि त्याचे ॲग्रीमेंट्सवाला इश्यू असल्यामुळे OpenJDK जे आहे ते अँड्रॉइड स्टुडिओमध्ये इन्क्लुडेडच आहे. सो तुम्ही वेगळं JDK इन्स्टॉल करायची गरज नाही आहे. आणि जर करत असाल तर JDK 8च इन्स्टॉल करा. JDKचं लेटेस्ट व्हर्जन जे आता चालू असेल 14, 15, 16 समथिंग काय ते चालू असेल आता, तर ते इन्स्टॉल केलं तर तुमचा ह्याच्यासाठी काही उपयोग होणार नाही आहे अँड्रॉइड स्टुडिओसाठी. कारण ते जावा व्हर्जन हा अजिबात पकडू शकत नाही, कारण जावा जे ह्याच्यात यूज केलेलं आहे ते जावा 8पर्यंतचं कॉम्पॅटिबल जावा आहे. ओके. सो जास्त वेळ न दवडता आपण मेन टॉपिकवर येऊया इथे. तर क्रिएट न्यू प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो इथे, तर क्रिएट न्यू प्रोजेक्ट केल्यावरती इथे तुम्ही एम्प्टी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करा. ठीक आहे. तर एम्प्टी ॲक्टिव्हिटी सुरुवातीला सिलेक्ट करा. तुम्हाला पाहिजे तुम्ही बेसिक ॲक्टिव्हिटी वगैरे पण घेऊ शकता, पण ॲज अ ट्युटोरियल आपण स्टार्ट करतो म्हणून एम्प्टी ॲक्टिव्हिटी घ्या. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फाईल स्ट्रक्चर वगैरे काय असतं तेच फक्त बघणार आहोत. तर इथे फोन आणि टॅबलेटसाठी आहे. तुम्हाला वेअरेबलसाठी बनवायचं असेल, TVसाठी असेल, ऑटोमोटिव्ह, अँड्रॉइड थिंग्स. तर अँड्रॉइड थिंग्स पण एक नवीन प्रकार आहेत, तेही आपण कधी कुठच्या नवीन सिरीजमध्ये एक्सप्लोअर करू, इफ टाईम परमिट्स ऑब्वियसली. तर इथे आता काय आहे की एम्प्टी ॲक्टिव्हिटी घ्यायचं आहे इथे, आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. तर इथे काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला, तर इथे आपण काय
बनवू शकतो आहे. आता हे आपण बिलिंग ॲप्लिकेशन बनवतो आहे. तर नाव ह्याला देऊया बिलिंग ॲप. ओके. तर इथे पॅकेज नेम, तर हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जावा बॅकग्राऊंडमधून येत असाल, कोअर जावामधून, तर तुम्हाला कल्पना असली पाहिजे की पॅकेज काय आहे. तर पॅकेज हे आता इथे आपल्या अँड्रॉईडमध्ये एक युनिक आयडेंटिफायर म्हणून काम करतं. युनिक आयडेंटिफायर म्हणजे काय? प्ले स्टोअरवरती जेव्हा तुम्ही ॲप टाकता तेव्हा ह्या पॅकेज नेमनेच ते ॲप सर्च करता येतं तुम्हाला. तर इथे कसं आहे, ह्याचा स्ट्रक्चर समजून घ्या. पहिलं जे आहे ते कॉम आहे. कॉम म्हणजे तुमचं कमर्शियल, म्हणजे कमर्शियल डोमेन आहे कॉम. त्यानंतर तुमच्या कंपनीचं नाव आहे. मग आता इथे आता काहीही टाकू शकतो आपण. इथे हे काय रजिस्टर्ड पाहिजे असं नाही, पण तुमची जर रजिस्टर्ड कंपनी असेल तर नोटेशन असं आहे, म्हणजे ही गाईडलाईन आहे काइंड ऑफ. तर हे तुम्ही समजून घेऊ शकता. इथे कॉम म्हणजे कमर्शियल, त्यानंतर इथे तुमचं कंपनीचं नाव काहीही टाकू शकता. इथे सध्या तर काही व्हेरीफाय होत नाही. आणि फायनली तुमच्या ॲपचं नाव इथे येणार आहे. जे इथे टाकाल ते इथेच टाका, म्हणजे वेगळं टाकलं तरी काही त्याच्यात प्रॉब्लेम होत नाही. आणि इथे हे 3 टप्प्यातच केलं पाहिजे असं काही नाही आहे. डॉट देऊन ह्याच्या पुढेही तुम्ही करू शकता, पण तसं न करता 3 वरतीच जर ठेवलं तर सोयीस्कर आहे आपल्याला. इथे लँग्वेज जे आहे तर तुम्हाला सध्याच्या ह्याच्यात 2 ऑप्शन्स येतात, एक जावा, एक कॉटलिन. तर कॉटलिनवरती पण आपण करू शकतो, पण सध्या आपण जावावरती करतो आहे, कारण हे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर शाळा कॉलेजमध्ये आपल्याला कॉटलिन शिकवलं जात नाही. कॉटलिन एक फंक्शनल लँग्वेज आहे आणि जावा जे आहे ते ट्रॅडिशनल OOP लँग्वेज आहे. तर हा एक फरक असल्यामुळे आपण जावा चूज करतो आहे, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकू. तर इथे नेक्स्ट करतो आहे मी. इथे तर काही त्याला वेळ लागतो थोडासा. इथे जेव्हा तो क्रिएट करतो फर्स्ट टाईम, जेव्हा ॲप्लिकेशन क्रिएट होतो तर त्याला थोडासा वेळ लागतो इथे. तर इथे तुम्हाला, इथे तुमचा मेन प्रोजेक्ट बार आहे. इथे हे प्रोजेक्टचा टॅब आहे. जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या लेफ्ट टॉप कॉर्नरला प्रोजेक्ट आहे, आणि इथे जे खाली जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथे सर्व, आणि इथे तुम्हाला खाली दिसत असेल ग्रेडल बिल्ड होत आहे. तर ग्रेडल काय आहे? जेव्हा आपण एखादं ॲप्लिकेशन लिहितो आहे जावामध्ये किंवा नवीन कुठच्याही कॉटलिनमध्ये सुद्धा, तर इथे कसं आहे की आपल्याला जे असतं फाईल्स सर्व मॅनेज करायचे असतात, फाईल्स अँड डिपेंडन्सीज. म्हणजे आता कसं आहे, एखादं ॲप्लिकेशन बनवतो आहे तर त्यात सगळ्याच गोष्टी तुम्ही बनवत नाही आहात, लायब्ररीज लागतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्या ज्या असतात ते मॅनेज करायचं कोण काम करतं? लायब्ररी मॅनेजमेंट, हे सगळं ज्या गोष्टी आहेत तर ते ग्रेडल करतं. तर आधीचे पण ह्याच्यात प्रकार होते की जर तुम्ही नेटबीन्स वगैरे यूज केलं असेल तर नेटबीन्समध्ये अँट स्क्रिप्ट वापरलं जातं. तर बिल्ड फ्रेमवर्क जो होता तेव्हा अँट होता. त्यानंतर आताही सध्या म्हणजे पॉप्युलरली यूज आता कोणतं आहे, मॅवेन आहे एक फ्रेमवर्क आहे, आणि एक आहे ग्रेडल आपलं. तर ग्रेडलच्या ह्या फाईल्स असतात इथे. तर सध्या तर आपण फक्त बघणार आहोत. तर इथे मी तुम्हाला त्याचं म्हणजे बेसिक सांगून ठेवतो कसं काय असतं वर्किंग ते. तर इथे कसं हे आपलं SDKचं व्हर्जन असतं इथे, जे कुठचं आहे त्याच्यात. तर आता करंट व्हर्जन जे आहे माझं कंपाईल SDK आणि बिल्ड टूल्सचं व्हर्जन इथे दिलेलं आहे ते 30 आहे. तर याच्यावरती ठरतं की तुम्ही कुठच्या डिव्हायसेसना सपोर्ट करू शकता. ओके. तर मिनिमम SDK व्हर्जन जिथपासून आहे तिथपासून आपल्या कंपाईल SDK किंवा टार्गेट SDK पर्यंतच्या व्हर्जन्समध्ये आपला ॲप चालणार. ओके. तर आता 21 समजा असोसिएटेड आहे अँड्रॉयड 6.0 पासून. तर 6.0 पासून आतापर्यंत 30 आहे जे आता 11ला आहे, अँड्रॉयड 11ला वगैरे आहे सॉरी. तर तिथपर्यंतचे सर्व डिव्हायसेस कवर होणार. अर्थात आतल्या इंटरनल लायब्ररीज ज्या राहतील त्याच्या डिपेंडन्सीवरती काही गोष्टी डिपेंड करतात, पण सध्या तरी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की म्हणजे 21 ते 30पर्यंतच्या SDKजमध्ये असेल त्यामध्ये सगळं चालणार आहे. आता SDK म्हणजे काय त्याचं? तर इंडिव्हिज्युअल आपले जे ॲप्स असतात, म्हणजे आता अँड्रॉयडचे जे व्हर्जन्स आहेत, म्हणजे किटकॅट होतं, आईस्क्रीम सँडविच होतं, ओरिओ होतं, म्हणजे हे जे व्हर्जन्स आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाचं एक SDK आहे इथे. तर तुम्ही इथे गेला टूल्समध्ये तर इथे तुम्हाला SDK मॅनेजर दिसेल. तर यामध्ये तुम्हाला SDK दिसतील ह्याचे, हे बघा कुठचे आहेत ते बघा. आपल्याकडे सगळे घेतलेले आहेत, काही कारण नसताना आपण घेतलेले आहे. आपल्या स्पेसची काही कमी नाही नवीन लॅपटॉपमध्ये, तर म्हणून आपण घेतलेले आहेत ते. तर इथे आपल्याला दिसत आहेत हे बघा. आता 5.0 पासून आहे, तर 5.0 पासून 11पर्यंत आपल्याकडे SDK लेवल्स आहेत सर्व. तर या SDK लेवल्स आपण घेतलेल्या आहेत. ओके. सगळ्याच पाहिजे आपल्याकडे असं काही नाही, आणि ह्याच्यावरती रेग्युलरली अपडेट्सही येतात. ओके. काही हे जे एकदम जुने व्हर्जन्स आहेत, तर 19च्या आधीचे जे व्हर्जन्स आहेत त्याला अपडेट्स येणं बंद झालं आहे.
गेल्या वर्षापर्यंत 16पर्यंत सपोर्ट असायचा. आता ह्या वर्षी आता सपोर्ट पॅकेजेस याची यायला बंद झाले आहेत. त्यामुळे रेकमेंडेड हे आहे की तुम्ही 21पासून यूज करा. 21चे पण फार कमी डिव्हायसेस राहिले आहेत. पण एक लक्षात ठेवा, इथे आता जे अँड्रॉइड 5.0 आहे, तर ते जो आपल्या SDK आहे त्याला फार लेगसी डिव्हायसेस फार बनवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे त्या SDKवर. म्हणजे जे तुमचे बिलिंगचे वगैरे सिस्टम्स असतात ना, आपले हँडल डिव्हायसेस किंवा काही ज्या गोष्टी आहेत, तर त्या त्याच्यात बनवलेल्या आहेत. म्हणजे बिलिंग कन्सोल्स आहेत, काही खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मग त्या लेवलचं म्हणजे तेव्हाच्या काळातलं जे होते परमिशन सेट्स किंवा कशाच्या गोष्टी होत्या त्या अजून रेलेवंट आहेत आणि पुढच्या 5 वर्ष ते रेलेवंट राहणार आहेत, जरी अँड्रॉइडने नवीन अपडेट दिला तरी किंवा नाही दिला तरी. कारण त्या डिव्हायसेस आहेत, लो लेवल हार्डवेअर डिव्हायसेस कोणी चेंज नाही करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते माहीत असलेलं तुम्हाला बरं असतं. तर इथे ही जी फाईल आहे ह्याच्यात आता महत्त्वाच्या फाईल्स कुठच्या आहेत ते दाखवतो, किंवा मुळात सगळंच डेटा स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवून ठेवतो, फाईल स्ट्रक्चर कसं आहे ते. तर इथे सगळ्यात पहिली फाईल आहे आपली मॅनिफेस्ट फाईल आहे इथे. तर मॅनिफेस्टच्या आत काय असतं, आपल्या ॲपचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे कसं काय काय राहणार आहे त्याच्या आत, नाही कुठच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कुठचे फ्रॅगमेंट्स आहेत. आता ॲक्टिव्हिटीज काय, फ्रॅगमेंट्स काय, ह्या गोष्टी आपण बघूच. पहिलं आधी समजून घ्यावं की हे आता XMLमध्ये दिसतं आहे आपल्याला. तर इथे आता काय आहे की हे मॅनिफेस्टचं एक क्रिएट केलेलं आहे. तर ॲप्लिकेशन टॅग आहे, तर हा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा टॅग आहे ह्याच्यातला, ॲप्लिकेशन टॅग. तर हे आपल्या पूर्ण ॲप्लिकेशनचं टॅग आहे. जसं आपलं ह्याच्यात वेब कॉन्फिग किंवा ह्या फाईल्स असतात, जर तुम्ही JSP किंवा सर्व्हलेट्स वगैरे बघत असाल तर त्यामध्ये वेब कॉन्फिग फाईल्स असतात वगैरे, तर त्या टाईपची ही फाईल असते, म्हणजे मॅनिफेस्ट आहे काइंड ऑफ त्याचं. तर इथे कसं आहे की त्याच्या आतल्या ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर त्याच्या आतले इंटेंट फिल्टर्स, आणि त्या व्यतिरिक्त आपल्या ॲपला कोणते परमिशन्स लागणार आहेत तेही इथे आपल्याला डिक्लेअर करायचं असतं. तर यातूनच आपला जेव्हा ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जातो तेव्हा मॅनिफेस्टमधून रीड केलं जातं की आपल्या ॲपला कोणते परमिशन्स लागणार आहेत. तर इथे तुम्हाला युजर्स परमिशन नावाचा एक टॅग येतो, त्याने आपण ते टाकतो. तर ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू, सध्या तर त्याची गरज नाही आहे. तर ह्यामध्ये कसं आहे की आता हे जे ऑप्शन्स असतात इथे, तर सगळ्याच ऑप्शन्सची आपल्याला काय ओळख करून घ्यायची गरज नाही ह्या पॉईंटला. पण इथे कसं आहे, हे ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आता आपली मेन ॲक्टिव्हिटी ही आहे. तर त्याच्या आतमध्ये काय आहे की इंटेंट ॲक्शन मेन आहे आणि लॉन्चर आहे, म्हणजे लॉन्च जेव्हा आपण करणार. आता इथे कसं लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा नॉर्मल जावामध्ये प्रोग्राम करतो तर आपल्याला समजतं की म्हणजे ज्या ह्याला आपण मेन क्लास केला आहे किंवा ज्याच्या आतमध्ये आपलं पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आहे, तो आपल्या ॲप्लिकेशनचा एंट्री पॉईंट आहे. पण जेव्हा आपण अँड्रॉइडवर जातो तेव्हा ह्याच्यात असं काही मेन पॉईंट असा नसतो इथे, म्हणजे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन असं तुम्हाला कुठे लिहिलेलं भेटणार नाही आहे. तर कुठची मेन ॲक्टिव्हिटी आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टमध्ये जाऊन चेक करायचं की लॉन्चर कुठच्या ह्याला आहे. लॉन्चर आणि मेन हे 2 टॅग्स ज्याला असतील ती तुमची मेन ॲक्टिव्हिटी, इथून तुमचं ॲप्लिकेशनचं स्टार्ट पॉईंट आहे. मग इथे चेक करायचं. मग इथे तुम्हाला दिसणार आहे की ॲक्टिव्हिटी आहे. मग आता हे ॲक्टिव्हिटी जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त जावाचा कोड आहे. तर इथे आता ह्याचा जो बॅकएंड कोड असेल, सॉरी हा बॅकएंड कोड आहे, ह्याचा फ्रंट एंडचा जो कोड असेल, म्हणजे हे फ्रंट एंडला ह्याच्या काय दिसणार आहे, तर हे इथे आहे बघा. रेस नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये लेआउट आहे. तर तिथे लेआउटमध्ये इथे तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल ते बघा, एक टेक्स्ट व्ह्यू, डिफॉल्टमध्ये हा टेक्स्ट व्ह्यू वगैरे टाकलेला असतो त्याच्या आतमध्ये, बाकी असं काही नसतं त्यामध्ये. तर हे असं एक स्ट्रक्चर आहे आपलं, म्हणजे रफ स्ट्रक्चर जे आहे अँड्रॉइडचं ते कसं आहे ते आपण इथे बघतो आहे. आणि इथे आता बॅकएंडमध्ये जे आहे, तर आता इथे आपण एक सेकंड, हे आता मॅनिफेस्ट जे आहे ते आपण बघून झालेलं आहे, त्याला बंद करूया. तर मॅनिफेस्ट बंद केलं तर आता इथे मेन आहे, ॲक्टिव्हिटी मेन. तर इथे बघा टूल्स कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलेलं असणार डॉट मेन ॲक्टिव्हिटी. आणि ह्याच्या जर इथे आतमध्ये तुम्ही इथे गेलात मेन ॲक्टिव्हिटीच्या जावा फाईलमध्ये, तर इथे तुम्हाला दिसेल की ह्यानी इथे काय केलं आहे, सेट कंटेंट व्ह्यू. तर सेट कंटेंट व्ह्यू काय दिलेलं आहे, आर. तर आर एक फाईल आहे ह्याच्यात, किंवा आपण म्हणू शकतो क्लास आहे ह्याच्या आतमध्ये, ज्याने आपण सगळं कॉल करू शकतो. आर म्हणजे रूट क्लास आहे त्याचा, तिथून सगळं कॉल करू शकतो. लेआउट्स, जे आपले काय ॲसेट्स असतील, सर्व काही गोष्टी आहेत त्या आरला लिंक्ड असणार आहेत. तर इथे हा आर तुम्हाला फार महत्त्वाचा आहे. तर इथे जो असतो तो म्हणजे डिफॉल्ट अँड्रॉइडचा आर येतो आहे बघा इथे. इथे आता तुम्हाला तो क्लासमध्ये दिसणार नाही, सॉरी ब्रेक पॉईंट ॲड झाला चुकून. तर इथे आता तुम्हाला दिसणार आहे, पण जर मी ह्याच्या आत टाकला, समजा एक पॅकेज बनवला इथे तुम्ही पॅकेज बनवला, पॅकेज. आता इथे काय
अलग अलग पॅकेज बनवल्यावर थोडी मॉड्युलॅरिटी येते कोडला, म्हणून जरा पद्धत आहे आपल्यात हे करायची. तिथे जर इथे आता तुम्ही त्याला रिफॅक्टरमध्ये गेलात, मूव्ह क्लास केलं इथे तुम्ही इथे, तर इथे आता मूव्ह क्लास केल्यावरती आता इथे तुम्ही टाकलं, कशात टाकायचं आहे त्याला, ॲक्टिव्हिटीच्या आतमध्ये. तर हे बघा इथे दिसणार तुम्हाला ॲक्टिव्हिटी, आणि रिफॅक्टर करा, ते त्याच्या आत जाणार. हे बघा आता जेव्हा मी रिफॅक्टर केला तेव्हा तुम्हाला दिसेल इथे आर क्लास इम्पोर्ट झाला आहे. हा बघा, इम्पोर्ट कॉम डॉट ॲपॉम डॉट बिलिंग ॲप, म्हणजे आपला रूट जो पॅकेज आहे तो डॉट आर, म्हणजे हा आर पॅकेज जो आहे तो काय इथे रूट पॅकेजला असतो. इथे आतल्या फोल्डरमध्ये जेव्हा तुम्ही काही कराल तेव्हा आरला इम्पोर्ट करावा लागतो. रूट लेवललाच असाल, इथेच असाल बाहेरच्या लेवलला, तर तुम्हाला इम्पोर्ट नाही करावा लागत. ओके, तर हा जो क्लास आहे तो आता मेन ॲक्टिव्हिटी आपण ॲक्टिव्हिटीच्या आत घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला तशा पद्धतीने जावं लागतं. तर हे जे होतं ते आपण एक बेसिक स्ट्रक्चर त्याचा एक स्टडी केला इथे, आणि ह्याला म्हणजे फ्रंट एंड जो आहे त्याचा किंवा व्ह्यू जो आहे युजर इंटरफेस आणि बॅकएंडला कनेक्ट करणारं काय आहे इथे, तर हे आहे सेट कॉन्टेंट व्ह्यू. हे कनेक्ट करतं आपल्या ॲप्लिकेशनला. तर इथे डायरेक्ट ॲक्टिव्हिटी न क्रिएट करता तुम्ही इंडिव्हिज्युअली इथे एक XML क्रिएट केली आणि इथे एक जावा फाईल क्रिएट केली आणि त्यांना कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने करता येतं. असं जे जुने इक्लिप्सचे प्रोग्रामर असतील त्यांना ही मेथड माहीत आहे. तेव्हा सर्व काही मॅन्युअली आपल्याला करावं लागायचं, आता ते करावं लागत नाही आहे. तर अशा प्रकारे आता ह्या ॲप्लिकेशनचं झालं इथे. तर इथे कसं मी जसं म्हटल्याप्रमाणे एक ग्रेडलचं एक हे असतं म्हणजे बिल्ड आहे. तर इथे बिल्ड स्क्रिप्ट येते ग्रेडलची. तर इथे ते काय करतं, डिपेंडन्सीज जे आहेत त्याच्यामध्ये ग्रेडलचं व्हर्जन कुठचं आहे ते इथे लिहिलेलं आहे. तर इथे आता जे आहे ह्याच्यात लक्षात ठेवा की ग्रेडल व्हर्जन 3च्या अपच लागणार आहे. आता तुम्हाला 3च्यापेक्षा जुनं असेल तर ह्या अँड्रॉइड स्टुडिओच्या व्हर्जनमध्ये ते ओपनच होणार नाही. ते त्याचा स्ट्रक्चरच जेव्हा वेगळा होता तर ते ओपन नाही होणार. मग ते तुम्हाला रिफॅक्टरिंग किंवा जुन्या कोडला इथे नवीन हे करता फार मेहनत पडणार आहे तिथे, जर तुम्ही जुन्या कोडवरती काम वगैरे करत असाल तर. तर हे जे आहे ते ग्रेडलचं व्हर्जन इथे दिलेलं असतं कुठचं आहे ते, आणि ह्याच्या ग्रेडलच्या प्रॉपर्टीज फाईल्स आणि रॅपर प्रॉपर्टीज वगैरे असतात. तर त्या सहसा आपल्याला काय करावं लागत नाही इथे. तर मुख्यतः आपल्याला ह्या 2 फाईल्समध्ये काम असतं. ही एक जी आहे ती बिल्ड मॉड्यूलवाली ग्रेडल आणि एक तुमची प्रोजेक्टवाली ग्रेडल आहे ती. ओके, तर इथे आता काय आहे, हे जे रेपोज जे आपले घेतलेले आहे, आता जे सेंटर जे आहे ते आता शटडाऊन होणार आहे म्हणून ते इथे दाखवतं आहे आपल्या वॉर्निंग. तर ह्या सगळ्या गोष्टी हे ऑटो जनरेटेड आहेत, पण आपल्याला चेंज करावे लागतं म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे इथे. तर इथे आता नवीन काही डिपेंडन्सी आली तुमची कसल्याही गोष्टीत, म्हणजे नवीन लायब्ररी पाहिजे किंवा काही घ्यायचं असेल तर तुम्ही कुठच्याही कोडमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल की इथे तुम्हाला कंपाईल किंवा इम्प्लिमेंटेशन टाकायला लागतं. तर इम्प्लिमेंटेशन AndroidX.AppCompat 1.2.0. तर ही एक लायब्ररी आहे AndroidX कंपोनंट्सची. म्हणजे एक्स म्हणजे काय की जुने कंपोनंट्स आहेत त्याच्यातले, म्हणजे जे आता लेगसी कंपोनंट्स आहेत जे आता नवीन ह्याच्यात वापरायचे आहेत. तसंच मटेरियल लायब्ररी आहे अशी. तर ह्या सगळ्या लायब्ररीज आहेत त्या त्याच्यात डिफॉल्टमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर आपल्या सोयीप्रमाणे आपण ह्या रिमूव्हही करू शकतो, ठेवायचे असतील तर ठेवूही शकतो. तर इथे टेस्ट इम्प्लिमेंटेशनचं आपण काय वापरून नसू तर ह्यांना काढूही शकतो. असं आपण काय तसं काय करत नाही इथे. आणि हे बघा इथे काय सोर्स कोड कॉम्पॅटिबिलिटी जे आहे ते इथे बघितलं तर तुम्हाला व्हर्जन 1.8 बरोबर आहे. तर इथे काही लोक जे जुनं व्हर्जन यूज करतात त्यांना 1.7 वाला ऑप्शन पण येतो इथे, 1.7 ॲज वेल. तर जर तुम्हाला कॉम्पॅटिबिलिटी ठेवायची असेल तर म्हणजे काय की हे जर 1.7ला टाकलं तर तुम्हाला काही जे फीचर्स आहेत ते यूज करता येणार नाहीत. म्हणजे जसं आपलं लॅम्बडा जे वगैरे स्ट्रक्चर्स आहे, लॅम्बडा फंक्शन्स वगैरे जे आहेत, जावा 8चे जे फीचर्स आहेत जस्ट इंट्रोड्यूस जावा 8मध्ये झालेले, ते आपल्याला वापरता येणार नाहीत. आणि काही केसमध्ये इथे जर तुमचं जावाचं वर्जन अजूनच जुनं असेल त्याही आधीचं, तर तुम्हाला ट्राय विथ रिसोर्सेस वगैरे काही जे गोष्टी आहेत त्या वापरता येणार नाही आहेत इथे. सध्या तर आपल्याला त्याच्याशी काय तेवढं हे नाही, पण माहीत असलेलं बरं. तर इथे आता काय की आपल्याला हे जे आपण केलेलं आहे इथे ह्याच्यात, तर हे बिल्ड 2 फाईल्स आहेत ग्रेडल्सच्या. तर त्या व्यतिरिक्त अजून एक फाईल असते त्याची settings.gradle, ज्याच्यात फक्त 2 ओळी दिलेल्या असतात. पण काही वेळेला तुमचा प्रोजेक्ट जनरेट होताना जर मध्ये तुम्ही काय बंद वगैरे केला तर ह्या फाईलमध्ये करप्शन येतं. तर
ते तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर तुमचा लॅपटॉप स्लो असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यात, तर तेव्हा जर मध्येच बिल्ड प्रोसेस त्याचं बंद केलं तुम्ही, तर ही फाईल जनरेट होताना प्रॉब्लेम येणार इथे. आणि त्या व्यतिरिक्त आता इथे ही ग्रेडलची प्रॉपर्टीज फाईल आहे. इथे जनरली काहीच चेंज करावं लागत नाही, फक्त कधी कधी जेटिफायर किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला कधीतरी यावं लागतं ह्याच्यात. म्हणजे ह्या अनयूज फाईल्स असतात, सेटिंग्स आणि हे जे आहे प्रॉपर्टीज जे आहेत ते. बाकी आपल्या ग्रेडलच्या ह्या 2 फाईल्स रेग्युलरली लागणार आहेत प्रत्येक ऑलमोस्ट ट्युटोरियलमध्ये. जेव्हा आपल्याला काही डिपेंडन्सी घ्यायची असेल थ्रू वेब, तर आपण ह्या घेतो. तर ग्रेडलचे पॅकेजेस आपल्याला इम्पोर्ट करण्यासाठी हे कामी येतं. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला व्हॅल्यूज फाईल्स असतात अँड्रॉयडमध्ये. तर व्हॅल्यूज जे असतात फाईल्समध्ये, त्याच्यात काय असतं, कलर्स स्कीम्स आपण काय वापरतो आहे, मग थीम्स आहेत. तर आता थीम्समध्ये एक नवीन प्रकार आला आहे, एक नाईट मोड आहे आणि आपला एक रेग्युलर मोड आहे. तर हे बघा, इथे 2 अलग अलग मोड्ससाठी आपण अलग अलग रिसोर्सेस असाइन करू शकतो. म्हणजे कलर कसा असेल, नाईट मोडमध्ये समजा तुमच्या ॲप्लिकेशनचा बॅकग्राऊंड जो आहे तो नाईट मोडमध्ये ब्लॅक येतो. त्यानंतर आपला डे मोड असेल तेव्हा तो व्हाईट असेल. असं डे मोड म्हणजे डे मोड असा नसतो काही त्याच्यात, पण रेग्युलर मोड जो असेल तर त्याच्यात म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत थीम वाईज तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल ते इंडिव्हिज्युअल कस्टमायझेशन आपण दोन्ही टाईपचे देऊ शकतो इथे. त्याच्यात नाईट इथे लिहिलेलं आहे. आणि हे बाकीचे जे आहेत स्ट्रिंग्स जे आहेत, तर इथे जे पण आपल्या स्ट्रिंग्स ॲपमध्ये आपण वापरतो, तर एक गाईडलाईन म्हणून आपण इथे स्टोअर करतो त्यांना. म्हणजे समजा उद्या आपल्याला भाषांतर किंवा इंटरनॅशनलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते काही करावं लागलं, तर आपल्या इथूनच एका सिंगल गोमध्ये अलग अलग भाषांसाठी इथून ट्रान्सलेशन्स टाकता येतात तिथे. म्हणजे ट्रान्सलेशन्स किंवा पुढे मागे तुमचा ॲप जर इंटरनॅशनलाइज झालाच तर तेव्हा ते सोयीस्कर पडतं. आणि त्यानंतर आहे कलर्स. या व्यतिरिक्त पण अजून 2-3 फाईल्स आपल्याला क्रिएट करता येतात. डायमेन्शन्सची एक डायमेन्स XML असते, त्याच्यानंतर एक सिक्युरिटी कॉन्फिगची फाईल येते. तर त्या ज्या आहेत त्या आपण जसं आपलं एक एक व्हिडिओ बनत जाईल त्याप्रमाणे आपण करत जाऊ. पण सध्या तर म्हणजे हे आपण लक्षात ठेवूया. तर इथे कलर्समध्ये कसं आहे की आपले इंडिपेंडेंट कलर्स आपण हेक्स कोडप्रमाणे बनवू शकतो. हे बघा इथे. तेव्हा हेक्स कोड्स जे आहेत ते आता ते तुम्हाला नेटवरूनच मिळतात जनरली, किंवा तुम्हाला जर ॲप कोणी दिला असेल वायर फ्रेम किंवा तशा काही गोष्टी दिल्या असतील तर त्याच्यातून तुम्ही कलर पिकर वगैरे यूज करून त्यातून तुम्हाला हे व्हॅल्यू मिळतात. असं काही नाही आहे त्याच्यात. तर ह्या ज्या आहेत त्या डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत, जे आपण याला जनरेट केलं आहे त्यातलंच आहे. आपण नवीन पण त्याच्या व्हॅल्यू टाकू शकतो याच्यात. तर त्या व्यतिरिक्त इथे मिप मॅप असतात. मिप मॅपमध्ये काय आहे की आपले इमेजेस राहतात त्याच्यात. ते इमेजेस लक्षात ठेवा. हे जे आहे इथे आता आपल्याला सिंगल ह्याच्यातच हे दिसतं आहे. पण तुम्ही जर ह्याच्या आतमध्ये गेलात तर इथे आता आपला प्रोजेक्टचं नाव काय होतं, एक मिनिट, बिलिंग ॲप. ओके, तर बिलिंग ॲप. हां, तर त्याच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला हे वेगवेगळे फोल्डर दिसतील त्या आतमध्ये. हे बघा, रेस्टच्या आतमध्ये ड्रॉयबल V24, त्यानंतर लेआउट आहे. लेआउटवालं जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं. आणि मिप मॅपमध्ये इथे जे आहे हे तुम्हाला वेगवेगळ्या साईजप्रमाणे दिलेलं आहे. HDPI, MDPI, XHDPI, XXHDPI आणि XXHDPI असं. आणि हे NEDPI. म्हणजे हे जे आहेत ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट ग्राफिक्स जे असतील हे XML असतात, लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे असतात ते PNGs किंवा JPG काही यूज करू शकता तुम्ही. प्रेफरेबल PNGs असतात, कारण PNGमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड काढून टाकता येतो तिथे. JPG पण वापरू शकता तुम्ही, पण JPGला बॅकग्राऊंड येतो आणि PNGला बॅकग्राऊंड येत नाही किंवा रिमूव्ह करता येतो आणि सेव्ह करता येतं ट्रान्सपरन्सी लेअरने, म्हणून आपण PNG वापरतो. तर हे जे आहे ते इथे सगळं ठेवलेलं असतं ह्याच्यात मिपमॅपच्या आतमध्ये. आणि ड्रॉयबलसुद्धा आयकॉन्ससाठी आहे. फक्त आयकॉन्स वगैरे असतील किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, इमेजेस असतील त्यासाठी आहे. आणि मिपमॅप हे जे आहे ते कसं आहे की डिव्हाइस साईजप्रमाणे वेगवेगळं रेंडर करतो. आणि ड्रॉयबल जे आहे ते सगळीकडे तुम्हाला एकाच साईजमध्ये रेंडर करायचे असतील तिथे, तर त्यासाठी आहे ते तिथे. म्हणजे हा एक त्याच्यातला फरक आहे. तर हे जे होतं ते एक म्हणजे इंट्रोडक्शन होतं आपलं इथे, म्हणजे अँड्रॉयडमध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स असतात त्याचं. तर आता नेक्स्ट जो व्हिडिओ राहील त्यामध्ये आपण अँड्रॉयडचं ॲक्च्युअल डेव्हलपमेंटला स्टार्ट करू. तर इथे आता कसं आहे की आपल्याला एक इम्युलेटर पण येतो ह्याच्यामध्ये. तर इथे इम्युलेटर जो डिफॉल्ट इम्युलेटर आहे ह्याच्यात अँड्रॉयडचा, तो चालण्यासाठी तुम्हाला फारच स्ट्रॉंग PC लागतो आणि तुम्हाला इंटेलचं हार्डवेअर ॲक्सिलरेटर ऑन पाहिजे. म्हणजे तो एक
इश्यू असतो त्याच्या आतमध्ये. तर त्यासाठी आपण काय करू शकता, तुम्ही Genymotion हा जो इम्युलेटर आहे तो यूज करू शकता, किंवा तुमचं डिव्हाइस जे आहे, मोबाईल डिव्हाइस, जुना मोबाईल असेल किंवा नवीनसुद्धा असेल, त्यावरती USB डिबगिंग ऑन करून त्यामध्ये डेव्हलपर मोड पहिल्यांदा ऑन करून त्यामध्ये USB डिबगिंग ऑन करून तुम्ही फोन कनेक्ट करून डायरेक्ट रन करू शकता. तसंही आपण करू शकतो त्याच्यात, म्हणजे ॲप्लिकेशन रन करायचा तोही एक प्रकार झाला इथे. तर ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर सध्या आपण इथे आता थांबूया. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला म्हणजे अँड्रॉईडचं बेसिक जे आहे ते सर्व काही लक्षात आलं असेल. ओके, थँक्यू.